नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. मित्रांनो, आर-टी-ई अंतर्गत सन 2026-27 या वर्षाकरता ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे आर-टी-ई अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे आणि अद्यापही ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे ऑनलाईन फॉर्म भरलेले नाही, अशा दोघांकरता ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. सर्वप्रथम मित्रांनो, आर-टी-ईच्या पोर्टलवर गेल्यानंतर त्यामध्ये सूचना आहे. त्यामध्ये 11 नंबरचा मुद्दा आहे. आर-टी-ई 25% प्रवेश सन 2026-27 या वर्षाकरता पालकांनी अर्ज करण्याची मुदत 25 मार्च 2026 पर्यंत राहील. म्हणजे या ठिकाणी आता ही मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. 25 मार्च 2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. दुसरी महत्त्वपूर्ण बातमी अशी आहे मित्रांनो, की आता तारीख तर या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे आणि आता 1 किलोमीटरची अट जी होती, ती आता या ठिकाणी कोर्टामार्फत रद्द करण्यात आलेली आहे आणि याची अंमलबजावणी आता शासनाने या ठिकाणी करणे सुरू केलेली आहे. त्यामुळे आता पूर्वीची जी 3 किलोमीटरची अट होती, तीच आता या ठिकाणी कायम करण्यात आलेली आहे. तुम्ही आता या अगोदर जर आता हे फॉर्म या ठिकाणी भरलेले असेल, तर परत तुम्ही जिथनं या ठिकाणी फॉर्म भरले होते, त्या ठिकाणी परत तुम्ही त्यांच्याकडनं जायचं आहे आणि या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. अपडेट हा ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी अपडेट या ठिकाणी ऑप्शनमध्ये जाऊन परत 3 किलोमीटरच्या आत ज्या काही शाळा या ठिकाणी येतात, त्या शाळा आपल्याला या ठिकाणी परत निवडायच्या आहे. आणि 3 किलोमीटरच्या आतील शाळा या ठिकाणी कन्फर्म झाल्यानंतर, निवडून झाल्यानंतर या ठिकाणी परत आपल्याला फॉर्म सबमिट या ठिकाणी करायचा आहे आणि त्याची प्रिंट या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आर-टी-ई अंतर्गत नवीन दुरुस्ती ऑप्शन आलेला आहे. आपण ज्यांना हे फॉर्म दुरुस्त करून घ्यायचे आहे, शाळा वाढवून घ्यायची आहे 3 किलोमीटरच्या आतील, त्यांनी हे फॉर्म दुरुस्त करून घ्यायचे आहे आणि तारीख सुद्धा या ठिकाणी 25 मार्च 2026 पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे. याची सुद्धा या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. अशा प्रकारे ही होती महत्त्वपूर्ण बातमी. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.